नमस्कार सगळ्यांना. आज आपण आपल्या सत्राला सुरुवात करूया. तर मी आज आपल्यामध्ये श्री किरण पुरंदरे सर आहेत. तर मी जास्त वेळ न घेता मी श्री किरण पुरंदरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. बायोडायव्हर्सिटी असा आजचा विषय आहे आणि बायोडायव्हर्सिटी संवर्धन किंवा जीविधता संवर्धन, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन, जैविक विविधता असा लांबलचक शब्द वापरण्यापेक्षा जीविधता हा शब्द आपल्याला मराठीमध्ये आणायला हरकत नाहीये. तर मी थोडस आजूबाजूला काय पिक्चर आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सगळे मिळून नागझिऱ्यामध्ये काय करतोय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काही वाक्य उच्चारणार आहे. जैविक विविधतेचं जे भवितव्य आहे ते जगातल्या सगळ्यात मोठ्या शहरांच्या हातात आहे. हे माझं पहिलं वाक्य आहे. जैविक विविधतेचं जे भवितव्य आहे ते जगातल्या सगळ्यात मोठ्या शहरांच्या हातात आहे. कारण सगळ्यात जास्त वापर हा शहरांमध्ये होतो. शहरांमधला जो वापर आहे तो तुम्हाला डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही, पण जिथे वापर सुरू असतो त्या वस्तूचा उगम हा नेहमीच निसर्गामध्ये असतो. त्यामुळे मी हे पहिलं वाक्य असं उच्चारलं. जर वापर असेल तर जतन केलं जातं. बघा पटतंय का? जर वापर असेल तर जतन केलं जातं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकीन की अनेक प्रकारच्या चीज वस्तू या गोंड आदिवासी मंडळी जंगलातून आणत असतात आणि त्या आणत असताना त्या कशा पद्धतीने आणायच्या याची काही प्रिन्सिपल्स आहेत, याची काही नीतिमूल्य आहेत. ती नीतिमूल्य हे जे वर्षानुवर्ष पाळतात. याचा अर्थ असे गोंड आदिवासी नीतिमूल्य पाळतात म्हणून त्यांचा वापर जो आहे तो मर्यादित आहे आणि म्हणून तिथे संवर्धन आहे. वापर आहे म्हणून संवर्धन आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी मोहाची फुलं गोळा करून आणली जंगलातून, जर का मी मोहाचं झाड तोडलं तर मी ते कॅपिटल नष्ट करतोय, मुद्दलच नष्ट करतोय. आणि मी जर मोहाची फुलं गोळा करून आणली तर मी त्याचं व्याज वापरतोय, इंटरेस्ट वापरतोय, असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला गंमत सांगतो, आपली सभा म्हणजे आता जे मी बोलतोय ते सुरू होऊन संपेपर्यंत जगामधल्या 7 प्रजाती प्राण्यांच्या, जीवांच्या या नष्ट झालेल्या असतील. हा वेग जो आहे जातींचा नष्ट होण्याचा वेग, तो कृपया तुम्ही लक्षात घ्या. आपला अप्रोच कसा असायला पाहिजे? तर ज्या ठिकाणी संरक्षित प्रदेश दिसत आहेत, अभयारण्य आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत, बायोडायव्हर्सिटी पार्क आहेत, या बायोडायव्हर्सिटी पार्कला जीविधता रमणा असा एक शब्द मला आता सुचला. जीविधता रमणा म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क. या ठिकाणी जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे का? नाहीये, नाही का? तुम्ही ताडोबामध्ये, नागझिऱ्यामध्ये, कान्हा नॅशनल पार्क मध्ये आत जाऊन काम करण्याची गरज आहे का? नाहीये. मग काम करण्याची गरज कुठे आहे? तर या सगळ्या परिसराच्या बाहेर काम करण्याची गरज आहे. त्यामुळे डू नथिंग अप्रोच फॉर ऑल द प्रोटेक्टेड एरियाज, म्हणजे काहीही करू नका असा अप्रोच पाहिजे प्रोटेक्टेड एरियाच्या बाबतीमध्ये. आणि प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर जिथे जिथे आपण असं म्हणूया की माणसाचं पदचिन्ह उमटलेलं आहे, माणसाचं पाऊल उमटलेलं आहे, अशा ठिकाणी काम करण्याची गरज आहे. आणि गेल्या 30 वर्षांचा माझा अनुभव असा आहे की निसर्गाचं किंवा बायोडायव्हर्सिटीचं, जैविक विविधतेचं, जीविधतेचं संवर्धन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला स्थानिक माणसांची त्यांना हाताला घेतलं पाहिजे, त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. स्थानिक माणसांच्या सहकार्याशिवाय कुठल्याही प्रकारे जीविधतेचं संवर्धन होणं अशक्य आहे. आपण आयसोलेशन मध्ये काम करू शकत नाही, आपल्याला स्थानिक लोकांच्या बरोबर काम करायचंय. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा
तर निसर्गाच्या प्रेमाने झपाटलेला समाज हा आपल्याला निर्माण करायला लागेल. तुम्ही म्हणाल की आपला देश हा निसर्ग संपन्न आहे, त्याची काय गरज आहे आपल्याला? तर कधी कधी असं होतं की जर एखादी गोष्ट खूप अबंडंट असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, आणि कदाचित बऱ्याच ठिकाणी आपल्या देशामध्ये असं घडलेलं आहे की काय वाघ आहे ना, आहे, हत्ती आहे ना, आहे ना, भरपूर आहे. जर अबंडंट असेल, जर समृद्ध असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, आणि असं दुर्लक्ष झालं तर आपल्या नकळत हळूहळू जैविक विविधतेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी एक अतिशय महत्वाचं वाक्य आता उच्चारणार आहे, ते नीट कान उघडे ठेवून ऐका, आणि शक्य असेल तर हा सगळा कार्यक्रम रेकॉर्ड करा. ज्या भूमीतली जैविक विविधता खालावलेली आहे, मी रिपीट करणार आहे, ज्या भूमीतली जैविक विविधता खालावलेली आहे अशी भूमी विविधता संपन्न बनवणं हे मानवापुढचं आजचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. रिपीट करतो, ज्या भूमीतली जैविक विविधता ही खालावलेली आहे अशी भूमी विविधता संपन्न बनवणं हे आत्ताच्या मानवाच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि या आव्हानाची सुरुवात ही कुठून करायला पाहिजे? तर या आव्हानाची सुरुवात ही लहान मुलांपासून करायला पाहिजे. तुम्हाला कदाचित ऐकल्यावरती असं वाटेल की लहान मुलं काय करू शकतील, तर मला असं वाटतं की लहान मुलांच्या मध्येच याचं प्रेम जर का रुजलं तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त जगायचंय, त्यामुळे ते निसर्गाच्या संवर्धनासाठी अर्थातच प्रयत्न करण्याचे चान्सेस, प्रयत्न करण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. आमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये नागझिऱ्यामध्ये असताना असं झालं की निरीक्षणातून आम्ही निसर्ग संवर्धनाकडे किंवा विविधता संवर्धनाकडे वळालो. निरीक्षण शक्ती ही आपली वाढली पाहिजे. आपल्या स्वतःच्या निरीक्षण शक्तीला आपण खतपाणी घातलं पाहिजे. लहान मुलांची निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. तुम्ही विचाराल तुम्ही कशाचं निरीक्षण केलं, तर निरीक्षणातून एक गोष्ट अशी घडली, त्याची छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो, आणि मग नंतर आपण काही इमेजेस पण नंतर बघूयात. नागझिऱ्याच्या जंगलामध्ये फिरत असताना एकदा असं निरीक्षण केलं की कृत्रिम टाक्यामध्ये काही प्राणी आणि पक्षी पडतात आणि मरतात. तर हे प्राणी आणि पक्षी वाचवायचे असतील तर त्या टाक्यांची रचना बदलायला पाहिजे, असं लक्षात आलं. ती जी टाकी होती ती चौकोनी किंवा आयताकृती होती, त्यामुळे या टाक्यांमध्ये जेव्हा पक्षी आतमध्ये जायचा पाणी प्यायला तेव्हा त्याचे पाय पोचायचे नाही, त्याला पाणी पिता येत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती, तहान मात्र लागलेली होती. त्यावेळेला टेम्परेचर 44 डिग्री 45 डिग्री सेल्सिअस असं असताना तो पक्षी त्या पाण्याच्या टाक्यात उडी मारतो, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जातं, इंटरनल सफोकेशन होतं आणि तो पक्षी मृतावस्थेमध्ये आपल्याला सापडतो. हे एक निरीक्षण आहे. तुम्ही विचाराल की या निरीक्षणातून मग पुढे काय झालं, तर या निरीक्षणातून पुढे निसर्ग स्नेही जलकुंडांची कल्पना आली. निसर्गामध्ये कुठेही त्रिकोण, चौकोन, आयताकृत असं नसतं. निसर्गामध्ये गोलाकार असतात. एखादा पाणवठा बघा तुम्ही, साधारणपणे गोलाकार असू शकतो. एखादा तलाव, सरोवर गोलाकार असतो. पृथ्वी गोल आहेच. झाडांच्या फांद्या सुद्धा गोलच असतात. कितीतरी प्राण्यांची डोकी, पाठी गोल असतात. गोल हा निसर्गाला जास्त स्नेही आहे, निसर्ग स्नेही आहे. हे स्ट्रक्चर अतिशय निसर्ग स्नेही आहे. मग त्याच्यातून पुढे निसर्ग स्नेही जलकुंडांची कल्पना आली, आणि मग त्याच्याबद्दल मी 2च मिनिटात तुमच्याशी बोलणार आहे. याचा अर्थ काय? निरीक्षणातून आपण निसर्ग संवर्धनाकडे आलो, निरीक्षणातून आपण जैविक विविधतेच्या संरक्षणाकडे आलो. हे निसर्ग संवर्धन करताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की स्थानिक लोकांच्या बरोबर आपण काम केलं पाहिजे. याचं एक उदाहरण देतो. आम्ही इथे एक पाणवठा तयार केला आणि त्या पाणवठ्याच्या कडेला एक लपण तयार केलंय. त्या लपणामध्ये तुम्ही जाऊन बसायचं आणि त्या पाण्यावरती येणाऱ्या पशुपक्ष्यांचे फोटो काढायचे. त्याबद्दल तुम्ही स्थानिक गोंड आदिवासींना पैसे द्यायचे. म्हणजे तुम्ही त्या लपणाचा वापर केल्याबद्दल जे काही मानधन द्यायचंय ते स्थानिक लोकांना द्यायचंय. याच्यातून 3 गोष्टी होणार आहेत. एक गोष्ट अशी आहे की
निसर्गस्नेही पाणवठा बनवल्यामुळे शेकडो पशु पक्ष्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं, सुरक्षित पाणी मिळालं. माणूस आणि प्राणी यांच्यातलं नातं अधिक दृढ झालं. माणूस विरुद्ध प्राणी असं जे चित्र पूर्वी होतं ते हळूहळू कमी झालं, म्हणजे बदललं. माणसाच्या विरुद्ध प्राणी किंवा पाण्याच्या विरुद्ध माणूस, प्राण्याच्या विरुद्ध माणूस हे चित्र हळूहळू बदललं. आणि त्याच वेळेला तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांना या लपणामुळे थोडंफार मानधन मिळालं. किती गोष्टी घडल्या बघा या मॉडेलमध्ये. हे जे मॉडेल आहे ते तुम्ही नीट लक्षात घ्या काय मॉडेल आहे. आम्ही गाव आणि जंगल यांच्यामध्ये एक पाणवठा बनवलाय. त्या पाणवठ्याच्या कडेला एक लपण बांधलंय. त्या पाणवठ्यामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी आमची आहे. पावसाळ्यामध्ये 4 महिने आम्ही पाणी भरतो, पण नंतर काही करण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही पाणी भरतो. इथे अनेक प्रकारचे पशु पक्षी येतात, त्यांची फोटोग्राफी करण्यासाठी लाखो रुपयाचे कॅमेरे घेऊन लोक येतात आणि त्याच्यातून ते स्थानिक लोकांना मानधन देतात. स्थानिक लोकांना जे मिळतं याच्यातून, त्याला मराठीमध्ये मला शब्द सापडत नव्हता, पण मी एक प्रयत्न करून एक शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग संवर्धन प्रोत्साहनपर निधी, निसर्ग संवर्धन प्रोत्साहनपर पैसे त्यांना मिळतात, म्हणजे कॉन्झर्वेशन इन्सेंटिव्ह त्यांना मिळतो. तर अशी घटना ही घडू शकते असं उदाहरण आपल्याला प्रत्यक्षात आणता येतं. याच्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की निसर्ग संवर्धनाचे किंवा बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे, जीविदत्ता संवर्धनाचे प्रयत्न हे स्थानिक लोकांच्या मदतीने आपल्याला करता येऊ शकतात. आपण जर का स्थानिक लोकांना हाताशी धरलं तर ते जीविदत्ता संरक्षण दूत म्हणून काम करू शकतात. हे कसं काय, याच्यासाठी आणखीन एक उदाहरण देतो. आमच्या गावाच्या परिसरामध्ये छोट्या छोट्या वाड्या आहेत, वस्त्या आहेत. तिथे लोक भाजीपाला लावतात. आम्ही त्यांना एनकरेज करतो भाजीपाला लावायला. त्यामुळे त्यांना पैसे मिळतात भाजीपाल्यातून. भाजीपाल्यातून त्यांना 4 पैसे मिळाले की त्यांचा जंगलावरचं जे अवलंबून आहे ते अवलंबन कमी होणार आहे. ते कसं काय, तर जिथे इकॉनॉमी आणि इकॉलॉजी यांचा संगम होतो तिथे माणसाच्या गरजा भागवल्या जातात. माणसाच्या गरजा भागवल्या गेल्या की त्याचं जंगलावरचं किंवा नैसर्गिक संसाधनांवरचं अवलंबन हे कमी होतं, असा आमचा अनुभव आहे. म्हणून परसामध्ये पालेभाज्या लावा असं जर का आपण लोकांना सुचवलं तर त्यांच्या परसामध्ये निसर्गाची समृद्धी निर्माण होईल. तिथे त्यांना पालेभाज्या मिळतील, त्या पालेभाज्या त्या स्वतः खातील, त्यांची विक्री पण करू शकतील आणि मग त्याच्यातून त्यांना 4 पैसे मिळतील आणि त्यांचं नैसर्गिक संसाधनांवरचं अवलंबन हे हळूहळू कमी होईल. आपल्याला जिथे बायोडायव्हर्सिटी आहे तिथेच काम करायचंय. जिथे बायोडायव्हर्सिटी नाहीये तिथे काम करण्यात काय मतलब आहे, हा त्याच्या मागचा एक अतिशय महत्वाचा विचार आहे. जर का वाडीमधल्या भाज्या लावल्या लोकांनी तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या वाढीच्या कामांमध्ये गुंतून राहतील, त्यांचा वेळ जाईल तिथे. आणि मग आपल्याला जे भीती वाटते की जंगल तोडून जात आहेत सगळेजण, जंगलामध्ये जात आहेत आतमध्ये, ते खरं नाहीये. हे कसं ते मी तुम्हाला सांगतो. शहरामध्ये आपण जो व्यवहार करतो त्याच्यामध्ये शहरात राहणाऱ्या लोकांनी काय शिकलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी सुरुवातीला सांगितलं की आपला जो इम्पॅक्ट आहे पर्यावरणावरचा शहरातल्या लोकांचा तो सगळ्यात जास्त आहे. हे कदाचित तुम्हाला मान्य होईल की नाही मला माहिती नाही, पण इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे आपण खूप मोठ्या प्रमाणावरती निसर्गाचा नाश करत असतो. त्यामुळे आपण कोणता धडा घेतला पाहिजे, शहरात राहणाऱ्या लोकांनी कोणता धडा घेतला पाहिजे, तर आपण वस्तूंची काटकसर करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. या वस्तूंच्या काटकसरीतूनच हळूहळू निसर्गाचं संवर्धन होईल. त्याला अनेक वर्ष लागतील. निसर्गात घडणारी कुठलीही गोष्ट किंवा मानवी समाजामध्ये होणारा कुठलाही बदल हा एका रात्रीमध्ये कधीच होत नाही. त्याला प्रचंड वेळ लागतो, पण तो बदल हा टिकणारा असतो जर का तो हळूहळू झाला तर. आमच्या गावातली आणखीन एक गोष्ट सांगतो. उन्हाळा होता आणि मी माझ्या घराच्या दारामध्ये उभा होतो आणि तेवढ्यात एक दहीवाला दही घेऊन आला. तो दही असं ओरडला जोरात. तर लोकांनी विचारलं एकमेकांना दही घ्यायचंय का म्हणून. तर आमच्या शेजारी ज्या राहतात ताई त्या लगबगीनी बाहेर आल्या. त्यांच्या पदराच्या खाली स्टीलचं पातेलं होतं. त्या दिवशी त्यांच्याकडे पैसे नव्हते दही घ्यायला.
म्हणून त्यांनी दोनदा तीनदा हात बाहेर केलं आणि हे त्या दहीवाल्याच्या लक्षात आलं. त्यांनी काय केलं, तो म्हणाला की इकडे या, म्हणून त्यांनी त्या ताईंना जवळ बोलवलं. त्या दहीवाल्यांनी त्याची सायकल ही तिथल्या एका शेवग्याच्या झाडाच्या शेजारी लावलेली होती. त्यांनी सायकल तिथे लावली, कपाळावरचा घाम पुसला आणि शेवग्याच्या झाडाकडे बघितलं खाली आणि वरती. त्याच्या लक्षात आलं की त्या झाडाला शेंगा लागलेल्या आहेत म्हणून. त्यांनी शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढल्या आणि या ताईला दही दिलं. समजलं काय झालं? हा चक्क बार्टर झाला. आणि हा बार्टर कोणी घडवला? तर एका झाडाने घडवला. डोळे उघडणारी गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन मग नंतर आम्ही इथे डॉक्टर वांगारी माथाई रोपवाटिका सुरू केली या गावात. आणि आतापर्यंत 11 गावांमध्ये 20,000 झाडं लावली. ती झाडं आम्ही नाही लावली, ती स्थानिक लोकांनी लावली. जीविदत्ता संवर्धन कोण करतंय? नीट बघा, स्थानिक लोक करतायत. आम्ही त्यांना रोपं दिली फक्त, आम्ही त्यांना पैसे दिले नाहीये. आम्ही त्यांना फक्त रोपं दिली आणि मग या लोकांनी त्या वनस्पती त्यांच्या घराच्या परिसरामध्ये लावल्या. त्याच्याबद्दल आपण बोलू थोड्या वेळाने. आणखीन एक वाक्य उच्चारणार आहे. आपण जर का वनस्पतींचं संवर्धन केलं, आपण जर का आपल्या देशामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींचं संवर्धन केलं, आपण जर आपल्या मातीमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींचं संवर्धन केलं, तर जीविदत्ता संवर्धन होतं. बघा पटतंय का? आपल्या देशामध्ये येणाऱ्या वनस्पतींची लागवड जर का आपण केली, तर वनस्पती जीविदत्ता संवर्धन करतात, वनस्पती बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन करतात. कसं काय? तर वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतात, हो की नाही? कोणाला देतात सर्व्हिसेस? पक्ष्यांना, किड्यांना, प्राण्यांना, माणसाला. एक झाड किती देतं लोकांना? मग जीविदत्तेची एनहान्समेंट, जैविक विविधतेची वृद्धी कोण करतं? एनहान्समेंटला वृद्धी हा शब्द आहे. वृद्धी म्हणजे वाढ कोण करतं? वनस्पती करतात. एका पळसाच्या झाडावर मित्रांनो 85 वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. जैविक विविधतेची वृद्धी कोण करतं? पळसाचं झाड करतं. पळसाचं झाड लावण्याची गरज आहे का? नाहीये. पळसाचं झाड आपलं आपण येतं. ज्या ठिकाणी मूळ जंगल तुटलेलं आहे त्या ठिकाणी पळसाची झाडं चांगल्या प्रकारे येतात. त्यामुळे जैविक विविधतेची वृद्धी ही झाडं करतात. त्यामुळे हे फार महत्वाचं आणि झाडांकडनं शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला मगाशी पालेभाज्यांबद्दल सांगितलं. हळद असते की नाही, हळद, हळद माहितीये ना, टर्मरिक. तर ही जी हळद आहे ती जादू करणार आहे. हे माझं वाक्य आहे ना, ते कानामध्ये घ्या, कानामध्ये, आणि कानामधून मेंदूमध्ये घ्या आणि मेंदूमध्ये रजिस्टर करा, रजिस्टर. हळद जादू करणार आहे. या वाक्याचा अर्थ असा की स्थानिक लोकांनी जर का त्यांच्या अंगणांमध्ये, परसामध्ये हळद लावली तर या हळदीतून त्यांना रोख उत्पन्न मिळणार आहे. आणि जर त्यांना रोख उत्पन्न मिळालं तर त्यांचं जंगलावरचं, नैसर्गिक संसाधनांवरचं अवलंबन हे कमी होतं. आणि हळद ही कुठल्याही प्रकारचा जंगलातला प्राणी खात नाही. वानर त्याला तोंड लावत नाही. आतापर्यंत आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने स्थानिक लोकांनी तयार केलेली कितीतरी शेकडो किलो हळद ही विकली आहे आतापर्यंत. गावातल्या लोकांची हळद आम्ही शहरामध्ये विकलेली आहे. कशासाठी? तर त्यांना उत्पन्न मिळावं म्हणून. आम्हाला काही नकोय त्याच्यातून. त्यामुळे जर का तुमची इच्छा असेल निसर्गाचं संवर्धन आणि बायोडायव्हर्सिटी संवर्धन करायची, तर तुम्ही एखाद्या गावात जा आणि तिथे हळद लावायला प्रवृत्त करा लोकांना. तुम्ही स्वतः उठून तुमच्या घराचा उंबरठा जोपर्यंत ओलांडणार नाही तोपर्यंत जीविदत्ता संवर्धन फक्त कागदावरती राहील, काहीही होणार नाही. आम्ही इथे उदाहरण दाखवतोय, आम्ही प्रत्यक्ष काम करतोय, म्हणून मी एवढं तुमच्याशी बोलू शकतो. आपण आता पुढे जाऊया. जैविक विविधतेचे कस्टोडियन्स कोण आहेत? ऐकताय का सगळेजण? जैविक विविधतेचे कस्टोडियन्स कोण आहेत?
जैविक विविधतेचे रखवालदार कोण आहेत? जैविक विविधतेचे पालक कोण आहेत? कोण आहेत? जैविक विविधतेचे पालक जैविक विविधता सांभाळणारे लोक आहेत. हा, ते कोण आहेत? तर ते स्थानिक लोक आहेत. जैविक विविधतेच्या संरक्षणाचा फायदा कोणाला होतो? स्थानिक लोकांना होतो. जैविक विविधतेच्या विविधता नष्ट झाली तर त्याचा तोटा कोणाला होतो? स्थानिक लोकांना होतो. नागझिराच्या परिसरातलं, ताडोबाच्या परिसरातलं एखादं झाड, करू सारखं झाड नष्ट झालं तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये काय फरक पडणार आहे? काहीही फरक पडणार नाहीये. करू नावाचं झाड हे जर नष्ट झालं तर त्याचा स्थानिक लोकांवरती परिणाम होणार आहे. कारण स्थानिक लोक अनेक वर्ष हे झाड वापरत होते, पण त्याच्या बाबतीत तारतम्य गेलं. ज्या वेळेला तारतम्य जातं त्यावेळेला जैविक विविधता, जीवितता रसातळाला जाते. जर का तारतम्य असेल तरच जैविक विविधता टिकून राहते. त्यामुळे मोहाची फुलं असतील, तेंदूची पानं असतील, गवत असेल, या बाबतीमध्ये व्याज वापरा पण मुद्दल तसंच राहू दे, हा लोकांचा अप्रोच आहे. तुम्ही व्याज वापरा, व्याज तुम्हाला वापरता येईल, पण मुद्दल तसंच राहू दे. म्हणजे झाडावरती जर का एखादा पक्षी बसलेला असेल, त्या झाडाला फुलं आलेली असतील तर त्या झाडाची फुलं घ्या, पण ते झाड तसंच राहू दे. हे प्रिन्सिपल आपण वैयक्तिक आयुष्यात का नाही अंमलात आणू शकत? हे अवघड आहे का अंमलात आणणं? नाही अवघड. आपण नीट विचार केला पाहिजे, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजे. कुठल्याही संरक्षित प्रदेशाच्या भोवती साधारणपणे जैविक विविधतेला किंवा जीविततेला जे धोके आहेत तेच धोके आमच्या नागझिराच्या परिसरामधल्या जैविक विविधतेला आहेत. जीविततेला असलेल्या धोक्यांचा जर आपण अभ्यास केला नाही तर जीवितता कशी वाचवायची हे आपल्याला कळणार नाही. तर म्हणून मी अगदी पटकन सांगतो कोणत्या कोणत्या प्रकारचे धोके आहेत. जंगलांना लावली जाणारी आग हा सगळ्यात मोठा धोका आहे. आपण एक एक मुद्दा एक एक तास बोलू शकतो एकेका मुद्द्यावरती, पण आपल्याला फार वेळ कमी आहे. पण म्हणून मी थोडक्यात बोलणार आहे की जंगलांना लागणारी आग, जंगलाला आग लावली जाते आणि सगळी जीवितता नष्ट होते तिथली. ती परत निर्माण व्हायला कित्येक वर्ष लागतात. तर तुम्ही म्हणाल मग कोण लावतं आग? तर स्थानिक लोक लावतात. का लावतात? त्यांचा आपण विचार कधी केलाय का? आपल्या इस्त्री केलेल्या कपड्यांना माती लागेल याची आपल्याला भीती वाटते, म्हणून आपण स्थानिक लोकांच्या अंगणामध्ये जाऊन बसत नाही. आपण जातो का? त्यांच्याशी बोलायला जातो का? त्यांच्या बरोबर आपण सुख दुःखाच्या 4 गोष्टी करतो का? ते जंगलाला का आगी लावतात ते आपण समजावून घेतो का? मला जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगींच्या बाबतीमध्ये खूप मोठी गाळलेली जागा दिसतीये. ते म्हणजे ती जाळलेली जागा अशी आहे की स्थानिक लोकांना निसर्ग संवर्धनामध्ये अजूनही आपल्या देशामध्ये सामील करून घेतलं गेलेलं नाहीये, अजूनही नाहीये. आणि ज्या ज्या ठिकाणी स्थानिक लोकांना सामावून घेतलं, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन कामं झाली, त्या त्या ठिकाणी पर्यावरणाच्या यशकथा निर्माण झाल्या, एन्व्हायरमेंटल सक्सेस स्टोरीज निर्माण झाल्या. कितीतरी उदाहरणं देता येतील. बिश्नोई आहे, राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे आहेत, पोपटराव पवार हिवरे बाजार आहे, मोहन हिराबाई हिरालाल कुरखेडा, लेखा मेंढा, देवाची तोफा कुरखेडा, सतीश गोगुलवार, हे सगळे लोक जे आहेत त्यांनी आयसोलेशन मध्ये काम केलं का? त्यांनी एका बंद खोलीमध्ये काम केलं का? नाही केलं. त्यांनी काय केलं? ते स्थानिक लोकांकडे गेले. स्थानिक लोकांनी त्यांच्याकडे याची वाट नाही बघत बसले, ते स्थानिक लोकांकडे गेले, म्हणून पर्यावरणाच्या यशकथा निर्माण झाल्या. त्यामुळे मी शेवटपर्यंत माझं जे बोलणं आहे ते संपेपर्यंत जेव्हा जेव्हा मला वाटेल त्या त्यावेळेला मी हेच सांगणार आहे की स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय काहीही शक्य नाही. वनोपजांचा वापर हा पण एक जैविक विविधतेला असलेला धोका आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या चीज वस्तू आणल्या जातात. त्याच्यामध्ये तारतम्य जर का बाजूला गेलं तर
अर्थातच त्याची वाढ होते, कन्झम्पशन वाढतं. कन्झम्पशन वाढलं की विविधतेचा नाश होतो, हो की नाही? समजा बांबू हे उदाहरण घ्या, बांबू आपल्याला हवा आहे, तर बांबू किती आणायचा हे ठरलेलं असतं. तर ते जर का तारतम्य बाळगलं नाही आणि जिथे वापर असतो त्याचा व्यापार झाला, नीट लक्षात घ्या, जिथे वापर आहे त्याचा व्यापार झाला तर विविधता टिकणार नाही. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत विविधता टिकून राहील. ज्या वेळेला लक्षात येतं की 100 किलोमीटर दूर असलेल्या एका मार्केटमध्ये लाखो बांबूंची गरज आहे, ही जर का गरज स्थानिक लोकांच्या लक्षात आली आणि मध्यस्थांनी आणि दलालांनी जाळं फेकायला सुरुवात केली तर एकही बांबू राहणार नाही जंगलामध्ये. तुम्ही कागदावरती लिहून घ्या, एकही बांबू जंगलामध्ये राहणार नाही. त्यामुळे वापर आणि व्यापार याच्यात खूप फरक आहे. जिथपर्यंत वापर आहे तिथपर्यंत संवर्धन आहे, आणि एकदा व्यापार सुरू झाला की नीड आणि ग्रीड म्हणजे हव्यास आणि गरज यांच्यातला फरक कोणाच्याही लक्षात येत नाही, आणि एका धुंदीमध्ये सगळेजण काम करत राहतात. त्यामुळे हाव वाढते, आणि हाव वाढली की घाव वाढतात. हाव वाढली की घाव वाढतात. इतर जे आणखीन काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि अविघटनकारी कचरा जो पडतो सगळा, तो पण एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे पण काही प्रमाणामध्ये जैविक विविधतेवरती किंवा जीविधतेवरती परिणाम होतात. मुंबईच्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये असलेल्या फुटपाथवरती पडलेली प्लास्टिकची पिशवी आणि नागझिराच्या जंगलामध्ये गाभा क्षेत्रामध्ये पडलेली प्लास्टिकची पिशवी, ह्या दोन्ही वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत मित्रांनो. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. नैसर्गिक अधिवासामध्ये जर का प्लास्टिक पडत असेल तर तो केवढा मोठा धोका आहे ना. त्या प्लास्टिकच्या मध्ये आतमध्ये पाणी जातं का? नाही जात. त्याच्यातून सूर्यप्रकाश खाली पोचतो का? नाही पोचत. त्याच्यातून प्राणवायू खाली पोचतो का? नाही पोचत. अत्यंत संवेदनशील क्षेत्रामधल्या प्लास्टिकनी व्यापलेल्या जागेतली जी जैविक विविधता आहे ती नष्ट होते. तो सगळा भाग बायोलॉजिकली डेड होतो. मग आपल्याला काय पाहिजे? तर साधी गोष्ट आहे की लोकांनी प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे. जिथे वापरायचं तिथेच वापरलं पाहिजे. त्याच्यासाठी प्लास्टिक वाईट आहे का चांगला आहे मुद्दाच येत नाही ना. तुम्ही ते काय करता त्याचं फायनली ते कुठे फेकता याच्यावरती अवलंबून आहे. आमच्या पिठेझरीच्या गावाच्या परिसरामध्ये 400 पोती प्लास्टिकचा कचरा आम्ही काढतो दरवर्षी. 400 पोती. आणि सगळं प्लास्टिक पर्यटक आणून फेकतात तिथे. याचा अर्थ त्या काहीतरी चुकतंय ना आपलं. हे प्लास्टिक गोळा करताना मला कितीतरी साप दिसलेले आहेत त्याच्यामध्ये. कॉमन सँडबोवा कितीतरी वेळा सापडलेला प्लास्टिक गोळा करत असताना. हा कॉमन सँडबोवा आपल्याला शहरामध्ये दिसणार नाही हो. त्यामुळे तो परिणाम वेगळा करतो हे आपल्या लक्षात येतं. अनियंत्रित पर्यटन याचा पण बायोडायव्हर्सिटीशी संबंध आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये स्थानिक जैविक विविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे अधिवासांचा नाश होऊ शकतो विशेषतः. तर या सगळ्यांचा विचार करताना आपल्याला आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे कुठल्याही प्रोटेक्टेड एरियाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दररोज डांबरी रस्त्यांवरती प्राणी आणि पक्षी मरतात. दररोज शेकडो प्राणी मरतात. किती मरतात कोणालाही अंदाज नाहीये, कोणी त्याचा हिशोब ठेवलेला नाहीये. अरे डांबरी रस्ते कशासाठी केले? तर पर्यटकांना इकडून तिकडे जाता यावं, लोकांना इकडून तिकडे जाता यावं. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. रस्ते आपल्याला हवेत, पण रस्ते करताना आपण वन्य प्राण्यांचा आणि जैविक विविधतेचा विचार करतो का? नाही करत. तो करायची गरज आहे. कोणीतरी काम करण्याची गरज आहे या विषयावरती. अत्यंत सिरियसली काम केलं पाहिजे या विषयावरती. हजारो पक्षी, हजारो प्राणी दरवर्षी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो या डांबरी रस्त्यांवरती. याचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. या जैविक विविधतेच्या संरक्षणाची सुरुवात अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करता येऊ शकते हे मी तुम्हाला एका चित्रातून दाखवणार आहे. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या देशामध्ये झालेली लोकसंख्या वाढ हा सुद्धा जैविक विविधतेवरती अत्यंत वाईट परिणाम करणारा घटक आहे. या लोकसंख्येचा उपयोग जैविक विविधतेच्या समृद्धतेसाठी,
जैविक विविधतेच्या किंवा जीविधतेच्या संरक्षणासाठी देखील करता येऊ शकतो, हे मी त्याच श्वासामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण तो करण्याची गरज आहे ना. असं घडताना दिसतंय का? किती प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये जैविक विविधतेचा नाश होतोय आणि त्याच्या प्रमाणामध्ये काम किती करतायत लोक त्याच्या संरक्षणासाठी. याचं प्रमाण प्रचंड व्यस्त आहे. हे प्रमाण बदलण्याची गरज आहे. हे प्रमाण जर का आपण बदललं तरच आपल्याला अधिकार आहे आपला देश महान आहे वगैरे असं म्हणण्याचा. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. माझी स्वतःची जबाबदारी असं मी म्हणत नाही, प्रत्येकाची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण काम केलं पाहिजे. आम्ही काही बदल करतोय आणि आम्ही काही प्रयोग करतोय. हे सगळे जे प्रयोग आहेत हे यशस्वी झालेत का? नाही. काही प्रयोग यशस्वी झालेत, काही प्रयोग फसलेत. जे प्रयोग फसलेत त्यांच्याबद्दल देखील मी तुमच्याशी बोलणार आहे. लोकांमध्ये होणारा जो बदल असतो ना तो सगळ्यात हळूहळू होतो आणि तो सगळ्यात दीर्घकाळ टिकणारा असतो. ज्या ठिकाणी वापर, विश्रांती आणि वापर, नीट ऐका, ज्या ठिकाणी वापर, विश्रांती आणि वापर हे चक्र सुरू असतं त्या ठिकाणी निसर्ग त्याला झालेल्या जखमा भरून काढतो. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? उदाहरण देऊन सांगा. मी जर का झाडाची पानं वापरली आणि त्याच्यानंतर त्या झाडाला ती पानं वाढवण्यासाठी अवधी दिला, उसंत दिला, वेळ दिला, अवकाश दिला, तर ते झाड पानं वाढवणार आहे. तर पुढच्या वर्षी मला ती पानं मिळणार आहेत परत. त्यामुळे इकडचं आमचं चित्र असं आहे या परिसरातलं की साधारणपणे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये निसर्ग निर्मितीचा डाव मांडतो, निर्मिती करतो आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये माणूस या निर्मितीचा उपभोग घेतो. पण परत निर्मितीच्या उपभोगाच्या शेवटी विश्रांती आहे, मोठा काळ आहे, ज्या काळामध्ये उसंत मिळतीये प्राण्यांना, पक्ष्यांना, निसर्गाला, झाडांना, मातीला, बेडकांना, प्राण्यांना वाढायला, निर्मिती करायला, वंश उत्पादन करायला. त्यामुळे अशा पद्धतीने जिथे वापर, विश्रांती आणि वापर हे चक्र सुरू असतं त्या ठिकाणी जैविक विविधतेचा वापर हा जैविक विविधता नष्ट करत नाही. काही प्रमाणामध्ये ती नष्ट होते पण ते तात्पुरतं असतं, नंतर ती नुकसान निसर्ग परत भरून काढू शकतो. आता आम्ही काही प्रयोग केलेत, त्या प्रयोगांची चित्र बघूयात आणि मग आपण पुढे जाऊयात. आणखीन बरेच मुद्दे राहिलेत, मी बोलीन हळूहळू जसं सुचेल त्याप्रमाणे. आपण जेव्हा निसर्गात जातो तेव्हा पहिल्यांदा टिटवी दिसली मग कावळा दिसला असं होत नाही, हो की नाही? त्यामुळे मी असे जे मुद्दे मांडणार आहे आज की ज्याच्यामध्ये कुठलीही क्रोनॉलॉजी नाहीये. तुम्हाला चित्र दिसतात का? हो दिसतायत. हो सर दिसतायत. हा, इथे तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल आणि या भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतोय. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात एक छोटासा लाल ठिपका आहे. तर हा जो लाल ठिपका आहे तिथे आम्ही राहतो. हा नागझीर आहे. पुढे पुढे हे आमचं घर आहे. काही इमेजेस दिसत नाहीयेत, का झालंय मला कळत नाहीये, पण माझा मित्र लतीश मला मदत करतोय. तर इथे आम्ही एक छोटंसं घर बांधलंय आणि त्या घराचा हा फोटो दाखवलाय. पुढे आमच्या घराच्या परिसरात अनेक प्रकारचे साप दिसतात. हा अजगर एक मोठा 12 फूट लांबीचा. पुढे या अजगराने एक मोठी कोंबडी पकडलेली होती. तर इथे माणसं देखील या प्राण्यांच्या बरोबर राहायला शिकलेली आहेत. अनेक प्रकारचे साप इथे दिसतात. आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती जंगलचं, 5 मिनिटाच्या अंतरावरती जंगल सुरू होतं. त्या जंगलामध्ये मला हा बिबट्या नेहमी दिसतो. इथले जे लोक आहेत ते मुख्यत्वे करून शेती करतात आणि साधारण तुम्हाला कल्पना आहे हा परिसर काय आहे म्हणून मी पटापट तुम्हाला काही चित्र दाखवतोय. ही भाताची शेती आहे. भात लावला जात असतानाचा काढलेला फोटोग्राफ आहे. भात लावणारे जे लोक आहेत त्यांचे पाय असे दिसतात. त्यामुळे माझी एक विनंती आहे तुम्हाला की मी हा फोटो तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. हा फोटो तुम्ही एनलार्ज करा, घरामध्ये लावा आणि रोज जेवण करण्यापूर्वी याला नमस्कार करा, या पायांना. इथे जैविक विविधता संवर्धनासाठी धार्मिक विधी केले जातात. फार इंटरेस्टिंग विधी आहे हा. मी डिटेल्ड बोलिंग केव्हा तरी याच्यावरती. पण हा नागपंचमीच्या दरम्यान केला जाणारा विधी आहे आणि या विधीमध्ये निसर्गाचं संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं, जैविक विविधतेचं संरक्षण करणं, नागाचं संवर्धन करणं
हाच एक खूप महत्वाचा मेसेज हा लोक देत असतात. आणि त्याच्यासाठी लोक जंगलात जातात. तिथे वारुळाच्या शेजारी बसून एक छोटीशी पूजा केली जाते आणि दरवर्षी तिथे जाऊन ही पूजा केली जाते आणि त्या नागोबाला नमस्कार केला जातो. याच्यामध्ये काही तोडफोड केली जात नाही, कोणी काही पकडत नाही, गोळा करून काही आणत नाही. फक्त हा विधी मात्र अत्यंत तन्मयतेने, अत्यंत रिलिजियसली सादर केला जातो. इथे भरपूर पाऊस पडतो, 1200 मिलीमीटर, आणि लोक मासे पकडतात. गंमत बघा, 100 वर्षांपासून लोक मासे पकडतायत, पण मासे कमी झाले का? नाही झाले. कारण का? इट द इंटरेस्ट अँड कीप द कॅपिटल. ते मासे एवढे पकडत नाहीत की मुद्दलाच संपलं सगळं. आणि हा जो विजडम आहे हा फार महत्वाचा. हा जो ट्रेडिशनल विजडम आहे, हा शहाणपणा जो आहे तो स्थानिक लोकांच्याकडे असतो, हे आम्हाला शिकायला मिळालं. त्यामुळे आम्ही त्यांना काही शिकवत नाहीये. मी आणि अनघा या जंगलामध्ये लोकांना शिकवण्यासाठी आलेलो नाही आहोत, आम्ही त्यांच्याकडनं शिकण्यासाठी आलेलो आहोत. आणि कुठल्याही विद्यापीठामध्ये अख्खं आयुष्य घालवलं तरी जे तुम्हाला शिकायला मिळणार नाही ते इथे आम्ही 2 वर्षांमध्ये शिकलेलो आहोत. ते काय ते मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगेन. आणि या सगळ्या अभ्यासावरती आणि या सगळ्या निरीक्षणावरती आधारित काही लेखनही माझं सुरू आहे, तेही देखील तुमच्या पुढे येईलच काही दिवसांनी. तर इथे मासे पकडले जात आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, त्याला मोवलार असं नाव आहे. लोक जंगलातून अळिंबी आणतात. या महिलेच्याकडे एक टोपली आहे, त्या टोपलीतून अळिंबी आणती येते. त्याच्यासाठी ती जंगलात जाते आतमध्ये. त्याच्यात धोके पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पण असं होतं का की गेली अनेक वर्ष या गावातले लोक अळिंबी आणतात म्हणून जंगलातली अळिंबी संपली, असं झालं का? कधी नाही झालं. त्यामुळे इथे परत त्यांच्याकडे विजडम आहे हे लक्षात घ्या. ते अशा पद्धतीने ते आणतात की ते संपणार नाही सगळं. हे जनावरं चारतात, त्याच्यासाठी देखील एरिया राखून ठेवलेला आहे. वाटेल तिकडे जनावरं नेत नाहीत चारायला. ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की हिरवा चारा उपलब्ध आहे, जी जागा राखून ठेवलेली आहे, त्याच ठिकाणी फक्त जनावरं नेली जातात. त्याच्या बाबतीत काहीतरी शिस्त पाळली जाते. हा एक गोंड आदिवासी आमचा मित्र आहे, त्याच्याकडे निसर्गाच्या संवर्धनाच्या वेगवेगळ्या कथा आहेत. निसर्गाचं संवर्धन म्हणजे काय? शेवटी तर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे लांबलचक शब्द वापरतो, पण यांच्या लेखी त्यांचा परिसर सांभाळणं म्हणजेच बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन आहे. यांनी स्वतः आंब्याची झाडं लावलीत आणि आंबे विकतो आणि त्याच्यातून हा पैसे मिळवतो म्हातारा. कोण झाड लावतोय बघा आणि कोणतं झाड लावतंय. आंब्याचं झाड आहे आणि एका रोपवाटिकेच्या कडेला हे झाड लावलं गेलं, पाणवठ्याच्या कडेला देखील हे झाड लावलं गेलं. तर अशा पद्धतीने स्थानिक लोकांच्या मदतीने आपण निसर्गाच्या संवर्धनाचा, जैविक विविधतेच्या संवर्धनाचा विचार करू शकतो आणि कृती करू शकतो. नुसता विचार नाहीये, इथे कृती केली जाते. प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसतंय इथे झाड लावलं जात आहे म्हणून. झाडाची भेट देखील दिली जाते. दरवर्षी आम्ही अनेक झाडं स्थानिक लोकांना देतो, पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट देतो. पण एकच अट असते, ती म्हणजे प्रत्येकाला फक्त 2 झाडं मिळतील आणि ती आपल्या देशातली झाडं मिळतील. ती झाडं त्यांनी लावायची आहेत आणि ती झाडं त्यांनी जगवायची. ती झाडं त्यांनी जगवली तरच त्यांना पुढची 2 झाडं मिळतील. आपण जर का निसर्गाशी एकरूप झालो तर निसर्ग आपल्या अंगा खांद्यावरती खेळायला लागतो. मी एका ठिकाणी फोटोग्राफी करत बसलेलो होतो, तेव्हा हे झिंगोरी नावाचं जे बटरफ्लाय, झिंगोरी किंवा बॅरोनेट, हे माझ्या अंगावरती आलेलं होतं आणि माझ्या अंगावरती जे मीठ होतं ते मीठ ते शोषून घेत होतं. क्षार त्यातले शोषून घेत होतं. हे इंडिकेटिव्ह फोटोग्राफी आहे. हा या इंडिकेटिव्ह फोटोग्राफीचा अर्थ एवढाच आहे की आपण निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय निसर्ग त्याची गुढ ती आपल्या समोर उकलून दाखवत नाही. हे देखील एक सुंदर फुलपाखरू आहे. अटई नावाची एक वेल आहे, सॉरी झाड आहे. त्या अटईला येणारी सुंदर फुलं आहेत. इथे एक सरडा मेलेला आहे आणि या सरड्याच्या पोटातली जी अंडी आहेत ती बाहेर आलेली आहेत. हा डांबरी रस्ता आहे. मगाशी मी जे सांगितलं हजारो लाखो जीव दरवर्षी मरतात, तर हे कुणीतरी असा हिशोब मांडायला पाहिजे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डांबरी रस्त्यांचं नेटवर्क किती किलोमीटर लांबीचं आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकाल की किती प्राणी नाहक मरतात. नाहक, जे मरायला नाही पाहिजेत असे प्राणी मरतायत. तर आता सिटाना नावाचा एक सरडा आहे, सिटाना पॉन्टेसेरियाना, त्याच्या अंगावरनं गाडी गेली, ती मादी होती आणि त्या मादीच्या पोटातली अंडी इथे बाहेर आलेली दिसतील तुम्हाला. अशा घटना रोज घडतात, रोज घडतात. 365 दिवस रोज घडतात या घटना. संरक्षित प्रदेशाच्या परिसरामध्ये घडतात, सगळीकडे घडतात.
महाबळेश्वर, माथेरान, कोयना, कुठल्याही जंगलाच्या परिसरामध्ये, निसर्गाच्या परिसरामध्ये एकदा आपण शहर सोडून बाहेर गेलो की कुठेही या घटना घडतात. हजारो प्राणी मरतायत, हजारो प्राणी, लाखो प्राणी मरतायत. चुकलो, हजारो नाही, लाखो प्राणी मरतायत. एक छोटासा भोपळा होता, त्या भोपळ्याला एका उंदराने भोक पाडलं आणि त्यातला आतला मलबा जो होता तो खाऊन टाकला. हा भोपळा खाली पडला. मग तो भोपळा मी लटकवला आणि त्याच्यामध्ये एका चिमणीने घरटं केलं. तर या चिमणीने आता इथे कायमचं वास्तव्य सुरू केलेलं आहे आणि चिमणीच्या कितीतरी पिढ्या या भोपळ्यामध्ये जन्माला आलेल्या आहेत. असे अनेक भोपळे आम्ही नंतर गावात लावले, आमच्या दारामध्ये पण लावलेले आहेत. लोक हळूहळू हे अडॅप्ट करतायत. तर इतकी साधी संकल्पना आहे की इथे सिमेंट कॉन्क्रीटची घरं होत आहेत सगळी. पुढच्या 10 वर्षामध्ये आमच्या गावात एकही कौलारू घर तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यामुळे खेड्यामधले घर कौलारू वगैरे हे सगळं कवितेमध्ये फक्त. सगळे चौकोनी सिमेंट कॉन्क्रीटचे ठोकळे होत आहेत पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत. आणि त्याच्यामुळे एकही घर इथे कौलारू राहिलेलं नाहीये. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा प्रश्न कोणत्या पक्षाच्या बाबतीत निर्माण झालेला आहे तर ही चिमणी जी तुम्हाला आता फोटोमध्ये दिसते. या चिमणीला घरटं करायला जागा राहिलेली नाही. हजारो लाखो खेड्यांमध्ये पंतप्रधान आवास योजना आलेली आहे. तुम्ही विचार करा किती मोठ्या प्रमाणामध्ये चिमणीवरती याचा परिणाम होणार आहे. चिमणीला सिमेंट कॉन्क्रीटच्या चौकोनी ठोकळ्यामध्ये घरटी करायला जागा नाही. ती तिथे घरटं करू शकत नाही. तिथे सांदी नाहीयेत, सापटी नाहीयेत, वळचणी नाहीयेत. कौलारू घराच्या खाली जशी जागा असते तशी जागा नाहीये. ही बघा, ही सगळी लहान मुलं आहेत, आमच्या गावातली मुलं आहेत. ही हा काहीतरी कोणीतरी देणगी दिली आणि त्याच्यानंतर त्या देणगीदाराला फोटो पाठवायचा होता म्हणून तयार केलेला फोटो नाहीये. हे घडतं इथे प्रत्यक्ष. या मुलांच्या हातामध्ये तुम्हाला रोपं दिसतील आणि सगळे मुलं जे आहेत ही आमच्या गावातली मुलं आहेत आणि सगळे अत्यंत उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेत आहेत. आणि या उत्स्फूर्ततेतूनच जीविदत्तेचं संरक्षण होतं. तुम्ही जर यांच्या डोक्यावरती लादल्या काही कल्पना की चला रे झाडं लावा तर कोणीही काही करणार नाही. हे उत्स्फूर्तपणे घडलं पाहिजे, हे उत्क्रांत झालं पाहिजे, हे इव्हॉल्व्ह झालं पाहिजे, हे विकसित झालं पाहिजे. हळूहळू एखादी कळी कशी उमलते तसं हे उमललं पाहिजे. जीविदत्ता संवर्धन हे कळीतून उमललं पाहिजे, तरच ते दीर्घकाळ टिकणारं असणार आहे. या मुलांबरोबर आम्ही काम करतोय. पाखरशाळा आम्ही सुरू केली, गावात पाखरशाळा बांधतोय आम्ही आता. आणि आमचा विश्वास आहे की ही सगळी मुलं पुढे येतील आणि ती जीविदत्तेचं संरक्षण करतील, त्यांच्या परिसराचं संरक्षण करतील. ही गोंड आदिवासी मुलं आहेत सगळी. हे पिठेझरीचं प्रवेशद्वार आहे. हा एक छोटासा पक्षी आहे. आम्ही पेरूचं झाड लावलं, त्या झाडाला पेरू आले. लोकांनी आम्हाला पण आणून दिले पेरू खायला. लोक आम्हाला शेवग्याच्या शेंगा पण आणून देतात. आम्ही लावलेल्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा देतात. आम्ही त्यांना नर्सरीतून दिलेल्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा आम्हाला आणून देतात आणि त्याची कढी करून आम्ही खातो घरी. बुरके वगैरे मारतो न लाजता. तर इथे हा प्लेन थिकबिल्ड फ्लॉवर पेकर आहे, रेशाळ फुलटोचा आहे आणि तो देखील पेरू खाण्यासाठी आलेला होता. तुम्ही पण पेरू खा आणि पक्ष्यांना पण द्या. बघा, तुमच्या डोळ्यासमोर जीविदत्तेचं संवर्धन होतंय. हा पेरू कसा वाचला ते माहिती नाही, पण झाडावरती होता आणि त्या पेरू मधला गर खाण्यासाठी इथे छोटासा फुलटोचा आलेला आहे. शिवाय त्या पेरूचे पेरू गावातले लोक पण खात आहेत. आम्ही तयार केलेल्या पाणवठ्यावरती हा एक पक्षी उतरला, याचं नाव आहे मोहोळ घार किंवा मधुबाज. हा आम्ही तयार केलेला पाणवठा आहे. हा निसर्ग स्नेही पाणवठा आहे. याच्यामध्ये कुठे वाळू, विटा, लोखंड, सिमेंट, कॉन्क्रीट याचा वापर नाहीये. अशा पद्धतीने गेली 22 वर्ष आम्ही शेकडो पशु पक्ष्यांना आणि जीवांना, छोट्या मधमाशांपासून वाघांपर्यंत कितीतरी जीवांना सेफ पोर्टेबल वॉटर, सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवतोय. आणि हा तुमच्या समोर पुरावा आहे. आम्हाला जगातल्या कोणत्याही माणसांनी किंवा संस्थेनी सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाहीये. हा पक्षी जो आहे ना, त्यांनीच आम्हाला प्रशस्ती पत्रक दिलंय की तुम्ही उत्तम पाणवठा बनवलाय आणि मी शांतपणे पाणी पितोय. हा प्राणी बघा कोणता आहे. ही खार नाहीये, हा झाडुंदर नावाचा प्राणी, ट्री श्रीव. हा देखील तिथे पाणी पिण्यासाठी आलेला होता. तो पण तिथे आमच्या पाणवठ्यावरती पाणी पितोय. हा त्याचा लांबून काढलेला फोटो बघा. प्राणी खूप वेगळा दिसतो हा प्राणी. आम्ही एक रोपवाटिका सुरू केली आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर वांगारी माथाई रोपवाटिका. या रोपवाटिकेला हे नाव देण्याचं कारण असं की डॉक्टर वांगारी माथाई यांनी केनिया
या देशामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप मोठं काम केलं आणि ते काम सुद्धा स्थानिक लोकांच्या मदतीने केलंय. त्यांनी एकट्याने नाही केलेलं. लाखो केनियन्सना त्यांनी हाताशी धरलं आणि त्यांना पर्यावरण संरक्षणाचं नोबेल पारितोषिक मिळालं, शांततेचं देखील नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ग्रीन बेल्ट मुव्हमेंट ऑर्गनायझेशन नावाची ऑर्गनायझेशन त्यांनी सुरू केली. तुम्ही केनियामध्ये जाऊन बघा त्या बाईंनी काय चमत्कार केलाय. तर त्या बाईंना वंदन करावं, त्यांना नमस्कार करावा म्हणून आम्ही वांगारी माथाई रोपवाटिका सुरू केली. या रोपवाटिकेमध्ये आम्ही एक परसबाग पण छोटीशी सुरू केली आहे. त्या परसबागेमध्ये बीट लावलंय. बीट, इथे बीट दिसेल तुम्हाला. सूर्यफूल पण लावलंय. या सूर्यफुलावरती जर का पोपट आले तर ते तुरीच्या शेंगा खाणार नाही, असं लॉजिक आहे. म्हणून तिथे सूर्यफुलाची शेती छोटीशी केलेली आहे. पण अजूनही त्याला आम्हाला यश आलेलं नाहीये. काही प्रयोग आहेत, आम्ही अजून काही प्रयोग करतोय. करवंद, पपई, चाराचं झाड, चारोळी चार, त्याची रोपं तयार केली आहेत. फणस, काही जणांना हवा होता म्हणून नारळ, हे मलाही ओळखू येत नाहीये. आंबा, केळी, पेरू, ही पालेभाजी बघा किती ताजी आहे. कोणी निर्माण केली आहे? स्थानिक लोकांनी निर्माण केली आहे, आमच्या मदतीने निर्माण केलेली आहे. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? आळूची भाजी दिसतीये. मी तुम्हाला सांगू का मित्रांनो, आपण स्वतःचं अन्न स्वतः मिळवलं पाहिजे. हा एकच निकष आपण संबंध मानव सृष्टीला लावला ना तर 90% लोक जगायला नालायक आहेत. मी खूप अग्रेसिव्ह बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण मी काय बोलतोय ते नीट समजून घ्या. की आपण जे अन्न खातो ते आपण निर्माण करत नाही म्हणून आपण अन्न वाया घालवतो. आमच्या घराण्याचा एक श्लोक आहे, अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती जीवाला, उगा सांग अन्नास का नास व्हावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आपण लग्न समारंभांमध्ये आपल्या घरी किती अन्न वाया घालवतो. आपण जर अन्नाचं कॉन्झर्वेशन करत नसलो, अन्नाचं कॉन्झर्वेशन करू शकत नसलो तर आपण काय कपाळ जैविक विविधता वाचवणार? मित्रांनो, नीट कान उघडे ठेवून ऐका मी जे काय बोलतोय ते. तुम्ही लावून बघा भाजी स्वतःच्या हाताने, तेव्हा तुम्ही तुमच्या ताटात वाढून घेतलेली भाजी कधी वाया घालवणार नाही. कारण तुम्हाला ते माहिती नाही की काय कष्ट घ्यावे लागतात ती भाजी बनवण्यासाठी. ही हरतपरी नावाची भाजी आहे, ही स्थानिक लोक गोळा करतात आणि ती शेंड्याची भाजी गोळा करतात. ते झाड तोडत नाहीत कधी. दरवर्षी त्यांना ही भाजी मिळते आणि अप्रतिम भाजी लागते हरतपरी. त्याचा शेंडा फक्त तोडतात थोडासा, बाकीचं झाड तसंच असतं. ही टेंभुर्णीची फळं आहेत, ही चिक्कू सारखी लागतात आणि या त्याच्या बिया आहेत. काय झालं रे? या त्याच्या बिया आहेत. या बिया देखील आम्ही जपून ठेवल्या आणि या बियांपासून आता आम्ही रोपं तयार करतोय. ही भुईनिंब आहे, भुईनिंब. हा देखील इथे वाचवला जातो कारण तो वापरला जातो. जे वापरलं जातं ते वाचवलं जातं. हा मंत्र आहे, जैविक विविधता संरक्षणाचा मंत्र आहे हा. तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही ते वाचवता. पण हे स्थानिक लोकांना लागू आहे बरं का, शहरातल्या लोकांना नाहीये. कारण शहरातल्या लोकांना तारतम्य नाहीये, अनियंत्रित वापर आहे सगळीकडे. हाव प्रचंड आहे, हाव कंझ्युमरिझम, हावरटपणा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला 24 गाड्या पाहिजेत, मला 25 पॅन्टी पाहिजेत. हे काय आहे सगळं? याच्यामुळे जी विविधतेचा नाश होतो. ही भुईलिंब आहे, त्या भुईलिंबाला फळं आली आहेत. 904 ग्रॅम, मला पाणी आणून दे. 904 ग्रॅम वजनाचं रामफळ आलं होतं झाडाला. बघितलं का आकार? 904 ग्रॅम वजनाचं रामफळ आहे. हा माझ्या हातात पक्षी आहे. हा पक्षी मी नाही पकडलेला. हा पक्षी चंदन आनंदराव कोवे नावाच्या एका गोंड आदिवासी मुलांनी माझ्याकडे आणून दिला. तो थोडासा जखमी झालेला होता, त्याला आम्ही तात्पुरती त्याच्यावरती उपचार केले आणि त्याला सोडून दिला. हा ब्राऊन हेडेड बार्बेट नावाचा पक्षी आहे. कितीतरी जातींचे साप आम्ही रोज वाचवतोय. काल रात्रीच मी मांजऱ्या नावाचा साप वाचवला. हे साप वाचवा असं कोण सांगतंय? हे कान उघडे ठेवून आहे का? स्थानिक लोक सांगतायत. स्थानिक लोकांमध्ये हा बदल झालाय गेल्या काही वर्षांमध्ये.
आम्ही इथे राहत असल्या कारणामुळे आम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलतो, आम्ही त्यांना आपलं मानतो, त्यांना परिसराचं ज्ञान देतो, त्यांच्याकडनं पण शिकतो. एका मुलांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये साप आलाय, तेव्हा हा साप आम्ही जाऊन पकडला, तो वाचवला, रिलीज केला. हा मांजऱ्या नावाचा साप आहे, कॉमन कॅट स्नेक. हा देखील एक साप कालच 2 दिवसांपूर्वीच पकडला. हा बँडेड वुल्फ नावाचा साप आहे. एक साप पकडला तर त्याला पकडताना त्यांनी रिगर्जिटेट केले. 2 उंदीर होते त्याच्या पोटामध्ये. त्या सापाचं नाव होतं कॉमन सँड बोवा. तो पकडला आणि त्यांनी रिगर्जिटेट केले उंदीर, पोटातून काढून टाकले. ही रस्त्यावरती मेलेली खार कालच दिसली, अपघातामध्ये मेलेली खार. हा मुलगा आहे लहान गावातला, नीट बघा, डोळे फाडफाडून बघा, त्याच्या हातामध्ये अंड दिसतंय. हे जे अंड आहे ते त्या मुलाने आणून दिलंय. हा केवढा महत्वाचा बदल घडला या लोकांमध्ये. हा बदल आपण त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे घडतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असे हजारो लाखो तरुण आपल्या देशाला हवेत की जे थोडीशी गैरसोय सहन करून, स्थानिक लोकांबरोबर मुक्काम करून, त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्या बरोबर काम करून तिथल्या जैविक विविधतेचे संरक्षण करतील. सगळ्यांना अशी भीती वाटते की आपला कम्फर्ट झोन आपण कसा सोडायचा, आपला सुखदायक कोपरा आपण कसा सोडायचा, मला पैसे कोण देईल, माझं लग्न कसं होईल, वगैरे वगैरे. हे सगळं व्यवस्थित होतं, आपण काम केलं पाहिजे. पहिल्यांदा काम केलं की हे सगळं आपोआप होतं. पण काम न करता हेच करत राहिलं तर काम होणार नाही. स्थानिक लोकांना इन्व्हॉल्व्ह केलं. हे वनाधिकारी, वन खात्यामध्ये काम करणारे वनमजूर आहेत, त्यांना देखील आम्ही जंगलामध्ये घेऊन जातो पक्षी निरीक्षणासाठी. आणि आम्हाला जर काही सापडलं तर त्यांना पण दाखवतो. हे असं आभाळ दिसलं की नाही आमच्या गावातून, किंवा मनामध्ये अनंत कल्पना यायला लागतात आणि असं वाटायला लागतं की माणूस अतिशय लहान आहे, निसर्ग फार महान आहे. अशी एक स्पर्धा आम्ही दरवर्षी लावतो गावामध्ये. ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला जर का झाडावर बसलेला रात्रींचर नावाचा पक्षी दाखवला तर रोख 1000 रुपये त्याला मिळतील. तर अशी स्पर्धा यावर्षी देखील आम्ही लावली आणि ती एका मुलाने जिंकली. त्याचं नाव आहे फुलचंद. त्याला आता आम्ही समारंभपूर्वक 1000 रुपये देणार आहोत. या लोकांकडे स्वतःचे कौशल्य असतं. या लोकांना पक्ष्यांचं निरीक्षण कसं करायचं हे माहिती असतं. ते जगलेले आहेत पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर, झाडांबरोबर, निसर्गाबरोबर, सृष्टीबरोबर. त्यामुळे त्यांना याची माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना काय सांगितलं की झाडावर बसलेला रात्रींचर किंवा नाईटजार तुम्ही आम्हाला दाखवला तर आम्ही तुम्हाला 1000 रुपये देणार. मी जे सांगत होतो ना कृत्रिम टाकी, ती अशी टाकी आहे. इथे वाघ पाणी पिताना दिसतोय तुम्हाला. हे चुकीच्या पद्धतीने बनवलेलं टाकं आहे, चौकोनी आहे. याच्यातलं पाणी जर का प्राण्यांनी संपवलं पिऊन तर आतमध्ये पाणी जे राहील तिथे पक्ष्याची चोच कशी पोचेल ना. त्यामुळे असे जे स्ट्रक्चर्स आहेत ती काढून टाकली पाहिजेत. हा वाघ त्याच्यामध्ये एखादा लहान मुलगा जसा हट्ट करतो बादलीत बसायचा आंघोळ झाल्यानंतर, तसा बसला थर्मोरेग्युलेट करण्यासाठी. हे बघा, मी जे म्हटलं ना तुम्हाला पक्षी आणि प्राणी चौकोनी टाक्यांमध्ये पडतात आणि मरतात. इथे एक इंडियन स्कॉप साऊल किंवा उंच काने घुबड नावाचं जे घुबड आहे ते मरून पडलेलं आहे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला फोटो दिसतोय. या फोटोमधून आम्ही प्रेरणा घेतली, या घटनेतून आम्ही प्रेरणा घेतली आणि आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी अशा प्रकारची निसर्गस्नेही जलकुंड उभी झालेली आहेत. आणि ती सुरक्षित आणि पिण्याचं पाणी म्हणजे सेफ आणि पोर्टेबल वॉटर हे पक्ष्यांना देत आहेत. गेली 12, 14, 15 वर्ष आमच्या पाणवठ्यांमध्ये कधीही एक साधा पक्षी काय मुंगी सुद्धा खाली पडून मेलेली नाहीये. या चौकोनी टाक्यांमध्ये अशा प्रकारे अजूनही घुबडं पडतायत आणि मरतायत. अजून घडतायत अशा घटना. कसली बायोडायव्हर्सिटी, काय कॉन्झर्वेशन करणार आपण, याच्यातून आपण शिकलं पाहिजे. हे जे लपण दिसतंय तुम्हाला त्याच्यातून एक चौकोनी स्ट्रक्चर, त्याला आता नंतर आम्ही हिरवा रंग देऊन तिथे झाडं वगैरे पण लावली. हा जो पाणवठा आहे तो आम्ही बनवलेला पाणवठा आहे. या पाणवठ्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येतात आणि पाणी पितात. कुठेही ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस नाहीयेत आणि तुम्ही अतिशय सुरक्षित या लपणामध्ये बसून फोटोग्राफी करू शकता आणि निसर्गाचा अभ्यास करू शकता. इथल्या स्थानिक देवदेवतांच्या रक्षणासाठी देखील आदिवासी पुढे आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक पाणवठे आहेत त्या त्या ठिकाणी देवता आहेत. म्हणजे जसे देव राया आहेत तशा देव झिरे, देव झरे,
ही पण एक फार सुंदर संकल्पना आहे. या देवांची पूजा केली जाते, तिथे लोक जातात, अधूनमधून त्याला नमस्कार करतात, तिथली स्वच्छता करतात, तिथे झाडं लावतात, तिथला पाणवठा सांभाळतात, त्या पाणवठ्याची खराबी करत नाही, तो घाण करत नाही, तिथला झरा रिस्टोअर करतात, तिथल्या झऱ्याचं पुनरुज्जीवन करतात. या सगळ्या संकल्पना अत्यंत खोलवर रुजलेल्या आहेत आदिवासी संस्कृतींमध्ये. धन्यवाद.